हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करूत ही स्वामींचरणी प्रार्थना। आज आपण बघूया तारक मंत्राचं पाणी। तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी नेमकं तयार कसं करायचं। तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी तुम्ही तुमचा नवरा जर ऐकत नसेल, नवरा बायकोची जर भांडणं होत असतील, नवरा जर घरात थांबत नसेल, सतत घराच्या बाहेर राहत असेल, तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकता। तुमचा मुलगा असो मुलगी असो, ती चिडचिड करत असेल, तुमचं ऐकत नसतील, अभ्यास करत नसेल, उद्धटपणाने वागत असेल, उद्धटपणाने बोलत असेल, तर तुम्ही या मुलामुलींना तारक मंत्राचं पाणी देऊ शकता। किंवा एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते, बाहेरची बाधा होत असेल, किंवा घरातील एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करत असेल, किंवा मूल तर तुमचं सतत रडत असेल, तर अशांना सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पाणी देऊ शकता। याने तारक मंत्राच्या पाण्याने 100% 21 दिवसांच्या आत ज्यालाही तुम्ही पाणी देताय त्याला 100% फरक पडेल। तुमचा नवरा जर व्यसन करत असेल, त्यांनाही तुम्ही तारक मंत्राचं पाणी देऊ शकता। जर तुम्ही स्वतः व्यसनापासून दूर होण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, तर तारक मंत्राचा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। तुम्ही 21 दिवसाच्या आत चमत्कार बघाल की ज्या गोष्टीसाठी तारक मंत्राचं पाणी पित आहात, तर ती गोष्ट 99% 21 दिवसांच्या आत झालेली असेल। तर चला बघूया तारक मंत्राचं पाणी तयार कसं करायचं। आता त्यासाठी आपल्याला लागेल ग्लास भरून पाणी। ग्लास कोणताही घ्या, काचेचा चालेल, स्टीलचा चालेल, कोणताही चालेल। आणि जो आपला उजवा हात आहे तो ग्लासवर ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। हे पाणी तुम्ही कशासाठी अभिमंत्रित करत आहात ते तुम्हाला बोलायचं आहे। आपण जेव्हा ग्लासावर हात ठेवतो तेव्हा पूर्णपणे स्वामींवर विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये 100% फरक पडणार आहे। आणि खरं सांगायचं तर हे जादूही अभिमंत्रित पाणी आहे। हे पाणी चमत्कार दाखवणारच आहे। आता या ग्लासावर हात ठेवायचा आहे। डोक्यामध्ये नेहमी कशासाठी करत आहोत तो विचार ठेवायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावायचा आहे आणि त्याचे उच्चार आपण करायचे आहेत। त्याआधी आपल्याला अगरबत्ती दिवाबत्ती करून घ्यायची आहे। आता तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस करायचं आहे। तुम्ही दिलेलं पाणी तो व्यक्ती पित नसेल तर त्या व्यक्तीपुरता काहीतरी खायला आणि त्यात या पाण्याचा वापर करा। घरात जर सतत भांडणं होत असतील, जर क्लेश होत असेल, एकमेकांबद्दल आदर नसेल, एकमेकांचं कोणाला पटत नसेल, तर त्यावेळी सुद्धा हा तारक मंत्राचा तुम्ही उपाय नक्की करू शकता। आता तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणालात तर त्यावेळी तुम्ही अगरबत्ती जी लावलेली आहे ती 11 वेळी तारक मंत्र म्हणून झाल्यानंतरला त्या अगरबत्तीची थोडी रक्षा, चिमूटभर रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे। थोडीशी आपल्या कपाळाला लावायची आहे, थोडीशी गळ्याला लावायची आहे आणि त्यानंतरला ते पाणी सगळ्यांना घरामध्ये प्यायला द्यायचे आहे। म्हणजे त्यामुळे काय होईल, घरातील भांडणं कमी होतील, क्लेश कमी होतील। तुम्हाला ते 21 दिवसांच्या आत पाहायला मिळेल की याचा रिझल्ट किती 100% प्रभावशाली आहे। आता 21 दिवसानंतर 5 ते 10 दिवस आपल्याला गॅप घ्यायचा आहे। परत जर तुमची इच्छा असेल तर परत ही सेवा तुम्ही चालू करू शकता। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पाणी तयार करायचं आहे। उपाय साधा आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे। जर तुमच्या घरामध्ये जर अशा काही अडचणी असतील तर ह्या तारक मंत्राचं पाणी तुम्ही नक्की तयार करायचं आहे। बघा, तुम्हाला स्वतःला रिझल्ट 21 दिवसांच्या आत बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।